आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तोंड पाटीलकी करणाऱ्या संजय राऊताला आम्हाला थेट इशारा महिला आघाडीच्या वतीनं द्यायचा आहे. जे मी काल सुद्धा बोलले होते की आमच्या नेत्यांच्या संदर्भात बोलताना तोंड सांभाळून बोला, अन्यथा तोंड कसं फोडायचं असतं हे शिवसैनिकांना चांगलं माहिती आहे. आय रिपीट माय वर्ड्स, तोंड सांभाळून बोला, अन्यथा तोंड कसं फोडायचं हे शिवसैनिकांना कुणी शिकवण्याची गरज नाही. मी आताच त्यांची पत्रकार परिषद ऐकली आणि ते म्हणतायत की अरे महाराष्ट्राच्या राजकारणाचा गोलपिठा झालाय. हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, हा महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांचा. या महाराष्ट्राला जिजाऊ सावित्री रमाई अहिल्याची परंपरा लाभलेली आहे आणि केवळ तुम्हाला तुमचे खासदार सांभाळता येत नाहीत म्हणून तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाला गोलपिठा म्हणताय. हे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे आणि चूल पेटेना ओली लाकडे असा प्रकार आहे. आधी स्वतःचं घर सांभाळा, मग दुसऱ्यांच्या वरती तोंडसूक घ्या. तुम्ही म्हणताय की महाराष्ट्राच्या राजकारणाचा गोलपिठा झालाय, पण 2019ला तुम्ही लोक ज्या पद्धतीने वागत होतात ना, त्याच्यावरून मला रान बझार नावाची वेब सिरीज आठवते. अरे तुमच्या गळ्यामध्ये महायुतीचं मंगळसूत्र होतं, मग मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला का बरं डोळे मारत होतात या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जनतेला कधी देणार आहात. त्यामुळे सत्तेसाठी ज्या लोकांनी हिंदुत्व आणि तत्व विकून खाल्लं ना, त्यांनी आम्हाला नीतिमत्ता शिकवण्याची गरज नाही. आमचे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे ढाण्या वाघासारखं शिवसेना वाचवण्यासाठी आणि जोपासण्यासाठी लढत आहेत. ते तुमच्यासारखे फेसबुक लाईव्ह नाही आहेत. आणि तुम्ही आज बघा की तुम्ही बोलावलेल्या बैठकीला म्हणे तुमचे फक्त 3 खासदार आले, 6 खासदार आले नाहीत. तुम्हाला तुमचे खासदार सांभाळता येत नाही. तुम्हाला तुमच्या खासदारांनीच नाही सोडलं, तुम्हाला जनतेनं सुद्धा सोडलंय. आणि आता तरी आत्मपरीक्षण करा. आणि आत्मपरीक्षण न करता जर तुम्ही फक्त दुसऱ्याला शिव्याशाप देणार असाल ना, तर याच्यातून तुमचा पक्ष म्हणजे ओसाड गावची पाटीलकी होणार आहे. अरे तुम्ही कुणाला दलाल म्हणताय? मग सांगा की काँग्रेसमध्ये एनसीपीनं विलीन व्हावं, काँग्रेसमध्ये टीएमसीनं विलीन व्हावं, अशा पद्धतीच्या मर्जरच्या गोष्टी करणारे तुम्ही कोणाची भाटगिरी करताय? तुम्ही कोणाची दलाली करताय? तुम्हीच निघालात का युबीटीला काँग्रेसमध्ये विलीन करायला? त्याच्यामुळेच कदाचित तुमच्या खासदारांना त्याची भीती वाटली असेल आणि म्हणून त्यांनी तुम्हाला सोडलं असेल. राऊत, तुम्ही बोलताय तोडा फोडा, तुडवून काढा, ही भाषा लोकशाहीमध्ये बसते? भारताचं संविधान, भारताच्या संविधानाच्या कक्षेमध्ये हिंसाचाराला प्रोत्साहन देणं बसतं का? आणि त्याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगते की तुडवून काढायला, राडा करायला मनगटात दम लागतो, तुमच्या फक्त तोंडात दम आहे. तुम्ही फक्त तोंड पाटीलकी करू शकता. आणि जर इतकीच खुमखुमी तुम्हाला असेल ना, तर पत्रकार परिषदा घेऊन आव्हानं देण्यापेक्षा ना राऊत, आमच्या आमदारांच्या जीवावरती तुम्हाला जी राज्यसभेची खासदारकी मिळाली आहे ना, त्याचा राजीनामा द्या, उतरा मैदानात, लढा निवडणुका आणि मग बघूयात कुणामध्ये किती दम आहे. अरे तुम्ही शिव्या देताय, त्या खासदारांनी अजून स्वतःची भूमिका सुद्धा स्पष्ट केली नाही, पण तुम्ही त्यांना भच्या बाराखडीतल्या शिव्या देताय. कशी टिकणार लोक तुमच्या सोबत? जिल्हा परिषद असेल, महापालिका असेल, पंचायत समिती असेल, नगर परिषदा असतील, तुम्ही लोक कुठेच प्रचाराला बाहेर नाही पडलात. फक्त मुंबई महापालिका ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी होती म्हणून तुम्ही फक्त तिथे प्रचार केलात. मी मुख्यमंत्री, माझा मुलगा कॅबिनेट मंत्री आणि शिवसैनिक मात्र रस्त्यावरती, हे तुमचं धोरण राहिलं. काहीही नसताना सुद्धा लढणाऱ्या तुमच्याच कार्यकर्त्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडलं. तुम्ही त्यांच्या प्रचाराला सुद्धा गेला नाहीत. तुम लढो हम कपडे संभालते हैं अशाच पद्धतीची भूमिका तुम्ही घेतली. तुम्ही लोकांच्यासाठी तुमची घरं बंद केली, दारं बंद केली, त्यामुळे आज लोक तुम्हाला सोडून जात आहेत. आता तरी शहाणे व्हा, आता तरी आत्मपरीक्षण करा. केवळ फक्त दुसऱ्यांना शिव्याशाप देत बसलात तर लक्षात ठेवा, कावळ्याच्या शापानं गाय मरत नसते. तुमच्यासारख्या कावळ्यांच्या शिव्यानं आम्हा मावळ्यांना काहीच फरक पडणार नाही.